Hello students, in previous lecture we have studied detail about the man-made materials, that is about plastic, glass, thermocol, etc. and their effects on the environment. You have studied about that. Then today we are going to study about the chapter number 13, that is chemical change and chemical bonding. All of you aware of that there are different types of changes takes place in the nature. There are lot of changes takes place in the nature. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की नेचरमध्ये, निसर्गामध्ये सभोवताली बऱ्याच चेंजेस म्हणजे बदल घडत असतात. आउट ऑफ दॅट रायपनिंग ऑफ फ्रूट, फळं पिकणे, ब्लॅकनिंग ऑफ कट ॲपल, जेव्हा आपण ॲपल कट करतो तेव्हा तो थोड्या वेळाने चॉकलेटी किंवा ब्लॅकिश पडत जातो. बनाना, रायपनिंग ऑफ बनाना, चेंज इन द कलर ऑफ पील ऑफ बनाना वेन इट अंडरगोज रायपनिंग. जेव्हा बनाना पिकत जातो तेव्हा त्याच्या सालीचा कलर मध्ये चेंजेस येत जातो, त्याच्या टेस्टमध्ये चेंजेस येतो. व्हाईल रायपनिंग ऑफ मँगो, the taste changes, color also changes. Green color mango, that is raw mango, which is sour to taste, and when it ripens it becomes yellowish or reddish and the taste changes from sour to sweet. ह्या सगळ्या चेंजेस आपल्याला नेचरमधल्या माहीत आहे. याच्याशिवाय अजून आपण बऱ्याच चेंजेस नेचरमध्ये ऑब्झर्व करत असतो. आपल्या आजूबाजूला या काही चेंजेस पाहत असतो. सांगता येतील का हो तुम्हाला काही चेंजेस? बरोबर, बॉइलिंग ऑफ वॉटर, वॉटर वेपर फॉर्मेशन टेक्स प्लेस ड्यू टू द सन हीट और सोलार एनर्जी. रस्टिंग ऑफ आयर्न, रस्टिंग ऑफ मेटल. द चेयर फॉर्मेशन टेक्स प्लेस फ्रॉम वूड. कॅम्फर सब्लिमेशन, कापराचं सब्लिमेशन होत आहे. नॅफ्थॅलिन बॉल, दॅट इज डांबर गोळी, इट द बॉल रिड्युसेस, द साइज ऑफ बॉल रिड्युसेस बिकॉज ऑफ सब्लिमेशन ऑफ दॅट नॅफ्थॅलिन. डांबर गोळीचं सब्लिमेशन होत आहे, कापराचं सब्लिमेशन होत आहे आणि तो सॉलिडचं डायरेक्ट एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसियस फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे. याच्याशिवाय बऱ्याच चेंजेस तुम्हाला दिसतात. क्रॅकर्स, फटाके. देन यू ऑब्झर्व दॅट इन क्रॅकर्स लाईट अँड साऊंड. देन कटिंग ऑफ पोटॅटो, इट कन्वर्ट्स द चेंज और इट बिकम्स ब्लॅकिश. डिझोल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट इन वॉटर. पेंट डिझॉल्ड इन केरोसिन, रॉकेलमध्ये पेंट डिझॉल्व होतोय पण तोच पेंट पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. ऑइल पेंट तुम्ही ऑब्झर्व केलाय, तो पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. बरोबर. याच्याशिवाय साखर आपण जेव्हा हीट करतो तेव्हा इट इज व्हाईटिश इन कलर बिफोर हिटिंग, बट आफ्टर हिटिंग इट बिकम्स ब्लॅकिश इन कलर. दॅट मीन्स these are the different types of changes takes place in the nature, and during these changes there are some characteristics changes or characteristics of the substance, original substance changes, and these observed in daily life. Then these changes are classified into different categories. Then the changes which is observed in the nature or surrounding, these are of mainly two types, that is types of changes takes place in the nature or surrounding. Few of them changes are of physical changes. काही त्यातले भौतिक बदल आहेत. ऑल ऑफ यू स्टडीड अबाउट दॅट
in previous standard. And second one, that is chemical changes. Few of the changes takes place in everyday life are of chemical changes. Physical changes and chemical changes, all of you studied in previous standard. That is physical changes. These are the changes in which these changes can be get reversed. त्या चेंजेस रिव्हर्स होतात इन विच केमिकल कंपोजिशन ऑफ दॅट मॅटर डज नॉट चेंजेस. म्हणजे काय, जो ओरिजिनल सबस्टन्स आहे, पदार्थ आहे, त्याच्यामध्ये चेंज होतोय, पण चेंज कशात होतोय, शेपमध्ये, कलरमध्ये, त्याच्या स्टेटमध्ये चेंज होऊ शकतोय. पण हा चेंज इट कॅन बी रिव्हर्स्ड, तो पुन्हा रिव्हर्स करता येतो. म्हणजेच इथं केमिकल कंपोजिशन ऑफ ओरिजिनल सबस्टन्स डज नॉट चेंजेस. ओरिजिनल सबस्टन्सचा केमिकल कंपोजिशन इथं बदलत नाही इन फिजिकल चेंजेस. फॉर एक्झाम्पल, चेअर फॉर्मेशन, टेबल फॉर्मेशन टेक्स प्लेस फ्रॉम वूड. म्हणजे चेअर तयार झालाय वूडपासून, टेबल वूडपासून तयार होतोय, पण चेअर मध्ये जे मटेरियल आहे, टेबलाचं जे मटेरियल आहे ते वूडच आहे, त्याचं केमिकल कंपोजिशन चेंज झालेलं नाही. इथं फक्त शेप, स्ट्रक्चर ऑफ दॅट ओरिजिनल सबस्टन्स चेंजेस, विच इज कॉल्ड एज फिजिकल चेंज. वन मोर एक्झाम्पल ऑफ फिजिकल चेंज, that is when common salt, meat, dissolved in aqueous medium, that is water, that solid particles dissolved in aqueous medium and transparent salt solution takes place. But when we evaporate that water, आपण सॉल्ट, कॉमन सॉल्ट, मीठ जेव्हा पाण्यात टाकतो तेव्हा तो सॉलिड व्हाईटिश कलरचा मटेरियल, कॉमन सॉल्ट, मीठ पाण्यात डिझॉल्व होतोय आणि दिसेनासा होतोय. पण जेव्हा आपण तेच पाणी, सॉल्ट सोल्युशन इव्हॅपोरेट करू, त्यातलं पाणी सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा आफ्टर हिटिंग इव्हॅपोरेट करू, तेव्हा पूर्ण पाणी त्यातलं इव्हॅपोरेट झाल्यानंतर त्यामध्ये जे सॉलिड मटेरियल खाली राहणार आहे ते पुन्हा आपल्याला काय मिळणार आहे, ते असेल कॉमन सॉल्ट, म्हणजेच मीठ. म्हणजे मीठ इथं आपल्याला पुन्हा मिळाला आणि वॉटर ज्याच्यामध्ये आपण तो डिझॉल्व केला होता तो इव्हॅपोरेट होऊन वेपर फॉर्ममध्ये नेचरमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स झाला. म्हणजेच इथं salt and water when mixed, it converted into salt solution, and by reversing we can again get the salt material as well as water. That means these changes are the physical changes which can be reversed. Only shape, structure can be changes, not the chemical composition of original substance changes. Original substance चा chemical composition change होत नाही. Then there are few changes takes place in the nature in which the chemical composition of original substance changes. That means chemical composition of original substance changes is called chemical changes. And today we are going to study detail about the chemical changes in this lecture. Then taking few examples of chemical changes, that is for example raw mango which is green in color and which is sour to taste. Sour taste, it is due to lactic acid or ascorbic acid present in it. म्हणजेच रॉ मँगो, कच्च्या कैरीमध्ये जो सोअर टेस्ट आहे, आंबट जाणवतो, त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड किंवा ॲस्कॉर्बिक ऍसिड असतो, त्याच्यामुळे तो आंबट आपल्याला त्याची चव जाणवते. बट वेन ripening of raw mango takes place,
color changes as well as taste and color both changes. Taste becomes sweet and color becomes yellowish or reddish. And the ripened mango, in which the sweet taste, it is due to the carbohydrate formation takes place. Carbohydrate means generally it is a sugar. म्हणजेच इथं ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? कार्बोहायड्रेटमध्ये, म्हणजे शुगरमध्ये. आणि त्या कार्बोहायड्रेटमुळे आपल्याला रायपन मँगो स्वीट इन टेस्ट जाणवतो, गोड जाणवतो. दॅट इज द केमिकल चेंज टेक्स प्लेस इन द नेचर. आणखीन एक एक्झाम्पल केमिकल चेंजेसचं की जे तुम्ही एव्हरीडे लाईफमध्ये करताय. बघा बरं, लक्षात येत आहे का की लेमन ज्यूस which is liquid in nature and transparent and which is sour to taste. ह्या लेमन ज्यूसमध्ये, लेमन ज्यूस हा सोअर इन टेस्ट आहे, आंबट आहे. पण त्यामध्ये जेव्हा तुम्ही काय ॲड करताय? बेकिंग सोडा. Then what you observed that there are bubbles formation, lot of bubble formation takes place when baking soda added into lemon juice. Then and the baking soda which is whitish particles of baking soda dissolved in the lemon juice and lot of bubbles are obtained. And one thing you observed there, you heard the small voice of these bubbles formation takes place in this process. That means here the bubbles of carbon dioxide, the gas which is formed here, that is carbon dioxide, and bubbles of that carbon dioxide are obtained here, and which makes the sound, small sound you can heard during this process. As well as the lemon juice before process, before this chemical change, before adding chemical soda, it is sour to taste, तो आंबट होता. पण जेव्हा लेमन ज्यूस तुम्ही घरामध्ये सेफ कंडिशनमध्ये एखाद्या भांड्यामध्ये लेमन ज्यूसमध्ये बेकिंग सोडा ॲड कराल, तेव्हा ते जे सोल्युशन बबल्स आल्यानंतरचं जे सोल्युशन तयार झालेलं आहे, ते सोल्युशन जर तुम्ही त्याची टेस्ट जर घेतला तर ती टेस्ट पण तुम्हाला सोर जाणवणार नाही, आंबट जाणवणार नाही. त्याची टेस्टसुद्धा तुम्हाला बदललेली जाणवेल. पण टेस्ट घेताना मात्र तुम्ही ती सेफ आहे ही काळजी घेऊनच काय करायचं आहे, हा प्रयोग घरी स्वच्छ भांड्यामध्ये करून पाहू शकता. आणि जनरली ही प्रोसेस तुम्ही बऱ्याच वेळेला सरबत बनवताना करताय, तेव्हाही तुम्ही त्याचे टेस्ट वगैरे ऑब्झर्व करू शकता. पण या टेस्ट पाहण्याच्या ह्या ज्या प्रोसेस आहे त्या तुम्ही लॅबोरेटरीमध्ये करायच्या नाही. तिथं फक्त तुम्ही कलर आणि त्याचे पार्टिकल साईज तेवढेच ऑब्झर्व करू शकता. ठीक आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ chemical changes. That means here during chemical changes, color of the original substance changes, taste of the original substance changes, as well as state avastha, sthayu, solid, liquid and gaseous state may be changes during chemical changes. The picture of few chemical changes is given in your textbook. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक पिक्चर दिलेला आहे, त्यामध्ये काही चित्र दिलेली आहेत. त्याच्यामध्ये ती सगळी जी चित्र आहेत, दीज आर ऑफ केमिकल एक्झाम्पल्स ऑफ
chemical changes which is carried out or takes place in daily life. Then one thing should be concentrated here, that is during chemical changes, chemical process takes place, chemical reaction takes place, and chemical composition of original matter changes, because here the new substance which is obtained, that is product which is obtained, which having a different chemical composition as well as it has new or different chemical properties. म्हणजेच केमिकल चेंजेसमध्ये ओरिजिनल सबस्टन्सच्या केमिकल कंपोजिशन आणि प्रॉपर्टीज ह्या त्या केमिकल चेंजेसमध्ये तयार होणाऱ्या प्रोडक्ट किंवा नवीन पदार्थ आहे त्याच्या केमिकल कंपोजिशन पेक्षा वेगळ्या असणार आहेत, आणखीन त्याच्या केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा वेगळ्या असणार आहेत. देन now we are going to study about that chemical changes in detail. या केमिकल चेंजेस बद्दल आपण थोडंसं डिटेल अभ्यास करूया. All of you studied about that. These type of chemical changes takes place in everyday life. For example, blackening of cut apple, blackening of banana after peeling off, rusting of iron, rusting of metal, as well as burning of paper, burning of plastic, burning of polythene bag. Then color changes of peels of the fruits and vegetables, spoiling of food, and different types of chemical changes, color changes in the chemical process takes place in the laboratory. Then during these chemical changes, the chemical composition of the substance changes, and if we know the chemical composition of new substance, then we can write the any chemical change in the form of chemical equations. Chemical equations, that means chemical equations are used to represent the every chemical changes, but we have to know the chemical composition of both original substance and the new substance which is obtained during chemical change. म्हणजेच काय, कोणताही केमिकल चेंज आपण केमिकल इक्वेशननी रिप्रेझेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की लेमन ज्यूस which containing citric acid in it, which is sour to taste, and when baking soda added into it, that baking soda, which is nothing but it is a sodium hydrogen carbonate, which reacts with citric acid present in lemon juice, and the bubble formation takes place is of carbon dioxide. The bubbles formation takes place is of carbon dioxide, and with carbon dioxide salt of citric acid formation takes place, that is sodium citrate salt formation takes place. That means इथं हा जो केमिकल चेंज आहे, हा केमिकल चेंज आपण वर्डिंग मध्ये केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये मांडलेला आहे, आणि इथं तो डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये वर्ड्स मध्ये मांडलेला आहे. म्हणून या केमिकल इक्वेशनला वर्ड केमिकल इक्वेशन असं म्हणतात. वर्ड केमिकल इक्वेशन किंवा यालाच फंडामेंटल केमिकल इक्वेशन, फंडामेंटल केमिकल इक्वेशन
असं म्हटलं जात आहे. आता जर आपल्याला या सायट्रिक ॲसिडचा केमिकल फॉर्म्युला, सोडियम हायड्रोजन कार्बोनेटचा केमिकल फॉर्म्युला, कार्बन डायऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला आणि सोडियम सायट्रेटचा केमिकल फॉर्म्युला माहीत असेल तर वी कॅन रिप्रेझेंट द सेम केमिकल चेंज इन केमिकल इक्वेशन using their chemical formulas or molecular formulae of reactants as well as products. या केमिकल चेंजमध्ये ओरिजिनल सबस्टन्स जे आहेत दॅट इज सायट्रिक ॲसिड अँड सोडियम हायड्रोजन कार्बोनेट यांना आपण रिॲक्टंट्स असं म्हणतो. रिॲक्टंट्स. The new substance which is obtained here, carbon dioxide and sodium citrate, are known as products. त्यांना आपण काय म्हणणार आहे? प्रोडक्ट्स. म्हणजे केमिकल चेंजेसमध्ये रिॲक्टन्स आर कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. One more example we have to discuss in here to represent that chemical change in the form of chemical equation. That is everyday life. There is exhalation and inhalation. That means respiration takes place by living organism. Respiration तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुम्ही त्याला श्वसन असं म्हणता. Respiration which includes exhalation and inhalation. Respiration is one of the continuous biological process which is a chemical process takes place in living organism. And respiration which includes breathing and breathing, it consists of two processes, that is inhalation and another one that is exhalation. Inhalation, when you take air inside, you're taking off oxygen inside the body. And exhalation, that exhalation means that is given out CO2 outside. That means these two processes including breathing, and breathing it comes under the respiration. That is the process which is a chemical change. And the respiration, when exhalation in inhalation, that means breathing takes place, then respiration takes place in within the cell, within the cells, body cells, inside the cells, inside the cell. During respiration in the cell, the glucose which is present in the cell, which reacts with oxygen which is inhaled inside, and it converted it into, that is carbon dioxide which is exhaled by the living organism with formation of water, and this process takes place in the cell, inside the cell. जेव्हा आपण ब्रीदिंग करतो तेव्हा ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि एक्झेल करतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो. पण जेव्हा ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो तेव्हा लंग्स मधून तो ब्लड थ्रू प्रत्येक सेलमध्ये पोचतो आणि प्रत्येक सेलमध्ये ही प्रोसेस रेस्पिरेशन प्रोसेस होते. त्या रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये ग्लुकोज जो सेलमध्ये आहे त्याच्याबरोबर इनहेल केलेला ऑक्सिजन रिॲक्ट होतो आणि त्याचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये होतं आणि याच्यासोबत मोठ्या प्रमाणात एनर्जी प्रोडक्शन टेक्स प्लेस. इथं मी जो केमिकल चेंज रेस्पिरेशन हा केमिकल चेंज
वर्ड इक्वेशन मध्ये मांडलेला आहे. म्हणजे इथं तुम्हाला तो केमिकल चेंज कोणत्या फॉर्म मध्ये दिसेल, वर्ड इक्वेशन फॉर्म मध्ये दिसेल. दॅट इज द वर्ड इक्वेशन. आणि सेम हाच केमिकल चेंज आपल्याला केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये मांडता येतोय. केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये मांडता येईल की जिथं ग्लुकोज कंबाईन्स विथ ऑक्सिजन. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, C6H12O6 प्लस ऑक्सिजन फ्रॉम एअर and it converted into कार्बन डायऑक्साइड. 6 कार्बनचे ॲटम्स आहेत, त्यामुळे 6CO2 प्लस 6H2O वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशन टेक्स प्लेस. And here 6 molecules of oxygen is required. That is, glucose reacts with oxygen to convert carbon dioxide and H2O. Plus, इथं जी एनर्जी तयार होती in the form of ATP. ATP is the energy production takes place during respiration. इथं respiration आपण केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडलाय, कारण इथं आपल्याला ग्लुकोजचा, कार्बन डायऑक्साईड, वॉटरचा केमिकल फॉर्म्युला माहीत असल्यामुळे आपण तो केमिकल चेंज वर्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये ॲज वेल एज केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडलेला आहे. दॅट इज अबाउट द केमिकल चेंजेस टेक्स प्लेस इन एव्हरीडे लाईफ. थँक्यू.